रामकृष्ण हरी. आपण सांगली चिंचोली या गावामध्ये आहेत आणि लोणार तालुका आहे नाही का याला, बुलढाणा जिल्हा आहे का? हो. हा. आणि या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आज सांगतेचा दिवस आहे. ताईचं कीर्तन आहे लागलंच आता काल्याचं, आणि शिवमहापुराण कथा होती बघा. खूप छान कथा झाली आणि विशेष म्हणजे महिला मंडळाचा सप्ताह होता. आणि ताई कथाकार आहेत आणि आज त्यांची कीर्तन सेवा पण आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, तुम्ही फार छान कथा केली बघा आणि गाववाल्यांचं मन पूर्ण तुम्ही आकर्षण केलं. आणि विशेष महत्वाचा विषय म्हणजे तरणे मुलं आणि मुली परमार्थाकडे अतिशय कमी आहेत. तुमच्या कथेला तरणे मुलं तर होतेच, पण मुली पण भरपूर होत्या. हे सर्व तुम्ही कसं आकर्षण केलं आणि तुमचा पण अभ्यास, एवढा मोठा अभ्यास कुठं झाला एवढ्या कमी वयामध्ये? थोडं आमच्या दर्शकाला सांगा बरं. रामकृष्ण हरी. तसं पाहिलं तर गावकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी कथा दिलेली होती. 2 महिन्यापूर्वी कथा देण्यात आली, पण तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढं भाविक गाव असेल. वारकरी संप्रदायाचा वारसा पहिल्यापासून आहे. श्री संत गजानन महाराजांची सेवा करणारे भरपूर सेवाधारी मंडळ या गावात आहेत. माता मौलींची इच्छा झाली आपण शिवमहापुराण कथा ऐकली पाहिजे. आता कथा ऐकायची, महिला मंडळ असतील, तरुण मुली असतील, तरुण मुलं असतील, परत पुरुष मंडळ असतील, या सर्वांनी एकत्रित येण्याकरिता सर्व माता मौल्यांचं, सर्व महिला मंडळांचं म्हणणं होतं की कमीत कमी एखादी मुलगी, एखादी महिलाच कथाकार असेल तर आम्ही सहभागी होऊ शकतो, आम्ही पाहिजे तेवढा आनंद 7 दिवसात घेऊ शकतो. म्हणून बहुसंख्येनं भरपूर मुली उभ्या राहिल्या, रोज कथेला येत होत्या. बऱ्याच जणींची इच्छा झाली, ताई तुमची संस्था आहे, आम्हाला संस्थेत शिकण्याकरिता यायचंय. बस त्यातल्या 50 मुली जरी शिकण्याकरिता येण्यासाठी तयार झाल्या, 5 जरी आल्या तरी खूप झालं. आणि आपण काहीतरी कार्य केलंय, वारकरी संप्रदायातली आपली काहीतरी सेवा आहे. बस याच सेवेचं फळ आपल्याला भेटलं अशी पावती आपल्याला मिळते. आणि गाव खूप संस्कारी आहे, खूप हुशार आहे. परत अनेक श्री संत वामनभाऊ महाराज, भगवान बाबा यांची कृपा आशीर्वाद या गावावरती आहेत. आणि तसं पाहिलं तर पैसा पाणी सर्व गोष्टी आहेत त्यांच्याकडं, पण अजून वारकरी संप्रदायावरती सुद्धा नितांत प्रेम करणारे आणि सेवा करणारी मंडळी आहेत. म्हणून एवढ्या गोष्टीचं मला कौतुक वाटलं. आता काही ठिकाणी धन असेल, पैसा असेल, तर लोक वारकरी संप्रदायाकडे तेवढा कल नाहीये. नसतं. प्रत्येकाकडे पैसा आहे पण उदारता नाही, आणि उदारता आहे तर पैसा नाही. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आले एक ठाया, ती विभूती जाण माझी धनंजय. संपत्ती आहे तर दया नसते, आणि दया आहे तर संपत्ती नसते, माऊली सांगतात. पण या गावात दोन्ही पण आहे, नाही? दोन्ही आहे का? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वीच करी. धन कमवत आहे. आज बऱ्याच लोकांनी सप्ताह करिता, आज एवढा पाऊस आला, अवकाळी पाऊस आहे, बरेच लोकांची हळदी शेतामध्ये, काहीचा भुईमुग शेतामध्ये, पण त्या सगळ्या गोष्टी पाठीमागे सोडल्या. नाही, आपल्याला या 7 दिवसात आनंद घ्यायचा, आपल्याला कथा ऐकायची, आपला सप्ताह सफल झाला पाहिजे या उद्देशानं. म्हणजे त्यांनी स्वतःचा प्रपंच पाठीमागे सारलाय. पण परमार्थात का? संसारी असावे, हसुने नसावे, भजन करावे वेळोवेळा. अगदी या उक्तीप्रमाणे, या प्रमाणाप्रमाणे खूप वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा वारसा आहे आणि वारकरी संप्रदाय जपणारे माणसं आहेत, म्हणून कौतुक आहे. वा ताई, धन्यवाद. आपण महिला एक बंधनामध्ये होत्या. जसं गवळणीमध्ये सांगितलं, कोणी लेकी कोणी सुना, कोणी एक स्वतंत्र जाना. कोणी लेकी असतात तर वडिलाच्या नजरेखाली, सून असती तर सासू सासऱ्याच्या पतीच्या नजरेखाली, सासू जरी असेल तरी पण सुनेच्या नजरेखाली. ती पण सासू नंतर वय झाल्याच्या नंतर कोण होते? सुनच होते. सुनचेच ऐकावं लागतं. तसं पण आज तुम्ही एक हा मार्ग मोकळा केला, आणि मला वाटतंय मुक्ताईनं जी माऊलीला टाटी उघडायला लावली त्याचं आज सार्थक झालं. मुक्ताई नसत्या तर माऊली टाटी उघडत नव्हते, आणि माऊली जर टाटी उघडत नव्हते तर ये मराठ्याची नगरी आणि ब्रह्मविद्येचा. पण मुलीला एक जे बंधन होतं किंवा मुलींनी दाराच्या बाहेर जाऊ नये, बरोबर आहे, घोषामध्ये राहावं, ते बंधन तुम्ही आज या चिंचोली गावामध्ये मोकळं केलं. कारण तुम्ही, मला वाटतं, कुठं आळंदीला थांबला का? नाही, माझं शिक्षण अगोदर बीड जिल्ह्यामध्ये झालं आणि त्यानंतर कथेसाठी 1-2 वर्ष अमरावतीला होते. खूप मोठ्या कथाकार आहेत, आदरणीय सुश्री रामप्रिया माईश्रीजी, हिंदी कथाकार आहेत. खूप सुंदर मार्गदर्शन असतं. आणि दुसरा विषय असा आहे, आज शिकवणारे लोक अनेक आहेत, लिहून देतात, पाठांतर करा, हे करा, पण वारकरी संप्रदायामध्ये
आपल्याला नेमकं कुठपर्यंत चालायचंय, अगर चालत असताना काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं ज्ञान तिथून प्राप्त होतं. तसं पाहिलं तर गुरूंचा कृपा आशीर्वाद आहे म्हणून एवढ्या गोष्टी शक्य होत आहेत. नाही, तुमची वारकरी शिक्षण संस्था आहे, हो मग आहे. तुम्ही एक कुंभाराचं काम करता बरं. म्हणजे मुलाला तर स्वतंत्र कुठं पण जाण्याकरता, पण मुलीनी कुठं शिकावं, मुलीला शिक्षण घेण्यासाठी एका पुरुषाच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगी राहू शकत नाही. बरोबर आहे. पण तुम्ही मुलगी असल्यामुळे तुमच्याकडे मुली राहू शकतात. जसा कुंभार माती आणतो आणि त्याला आकार देतो गाडग्याचा, भूमीच्या आत काय घडिया गाडग्याची निघती कोंब, ते कुलाळमतीचे गर्भ उमटती, तसं तुम्ही मुलीला, आता तुमच्याकडे जे जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थी काय घरी शिकलेले नसतात आणि तुम्ही त्याला संस्कार देता. आता किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे आणि त्यांचं म्हणजे क्लास कशा पद्धतीने घेतात? सध्या संस्थेमध्ये श्री ज्ञान सरस्वती मुलींचे वारकरी गुरुकुल, तालुका अंबड, जिल्हा जालना, अंकुशनगर, सध्या संस्थेमध्ये 75 मुली आहेत. वा. आणि जवळपास म्हणजे आज आम्ही संस्थेत राहिलो, पण संस्थेत राहिल्याच्या नंतर कुठला त्रास असतो, अगर तुमची खाण्याची व्यवस्था कशी राहते, कारण कधी कधी काय होतं, आज लोक पैशाने श्रीमंत भरपूर आहेत, भरपूर आई वडिलांची इच्छा असते आमच्या मुलींना शिकवायचंय, पण आज भरपूर संस्थेमध्ये अशी व्यवस्था होती पहिली की त्या ठिकाणी तीच चांगल्या घरची मुलगी सुद्धा राहू शकत नव्हती. कारण आज घरी व्यवस्था असेल आणि संस्थेत आल्याच्या नंतर जर हाल झाले, खाण्याची जर व्यवस्था नाही लागली तर खूप कठीण गोष्ट होते. पण या गोष्टीचा त्रास होऊ नये, आज माझ्याच बहिणी शिकल्या पाहिजेत. जरी मी कथा कीर्तनासाठी बाहेर असते तरी सुद्धा अशा भरपूर 7-8 मुली कीर्तनकार आहेत स्वतः, त्या स्वतः कथा करतात. बऱ्याच माझे गुरु बहीण आहेत की ज्या संस्थेवरती येतात, क्लास चालू असतात. आणि अजून 2 शिक्षक आहेत, आठवड्यातून 3 क्लास होतात. रोज रेग्युलर सायंकाळच्या वेळेला हरिपाठ होतो, हरिपाठ झाल्याच्या नंतर भजन राहतं, भजन झाल्याच्या नंतर त्यांचं भोजन आणि मग शाळेतला अभ्यास. शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षण हे दोन्ही पण आहे. परत मुली रोज पहाटे 5 वाजता उठतात, 5 वाजता उठून त्यांचा काकडा वगैरे होतो, रियाज होतो हार्मोनियमचा, आणि सकाळी स्वतःचं आवरून स्वतःचं नित्यनेम करून त्यांना शाळेत जावं लागतं नाश्ता वगैरे करून. आणि गोष्टी करत असताना रिस्की काम भरपूर राहतं, पण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परत सगळ्यात महत्वाचं संस्था असल्याच्या नंतर आई वडिलांचा त्या शिक्षकावरती, त्या कीर्तनकारावरती, संस्था चालकावरती असलेला विश्वास, आणि दुसरा विषय संस्था चालकाने सुद्धा त्यांचा सांभाळलेला विश्वास, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला पाहायला भेटतात. कारण कधी कधी 50% लेकर खूप अभ्यास करणारे असतात, अगदी 2-4% लोकांना वाटतं की आमच्या मुलीने 1 वर्षात 6 महिन्यात कीर्तन करावं. 6 महिन्यात कीर्तन करणं शक्य आहे की नाही हे सर्व लोकांना माहिती आहे, पण शेवटी ठीक आहे की त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते विचार करू शकतात. पण काही लोक सांगतात की ताई तुम्ही म्हणताल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणताल तेवढा अभ्यास आम्ही करू, तुम्ही म्हणताल तोपर्यंत आम्ही तो शिक्षण मुलींना देत राहू. वा, धन्यवाद ताई. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी इकडं म्हणजे परमार्थाकडे वाटचाल झाली? जवळपास वयाच्या म्हटलं तरी एक 15 वर्षापासून चालू आहे. वा, धन्यवाद. वयाच्या 15 वर्षी माणसाचं खेळण्याचं वय असतं, शिक्षणाचं वय असतं. एक माऊलीनी मला एका वयीची आठवण झाली बघा. मोटकी देहा कृती उमटे, मग निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. जसा सूर्य उदय व्हायचा असतो त्यापूर्वी अरुण उदय होतो, म्हणजे त्यांचा प्रकाश समोर येतो. तसं मग मला म्हणायचं की तुम्ही उपजता ज्ञानी, असं म्हणायला हरकत नाही. तसा विषय बाबा नाही, पण सांगायचं म्हटलं तर उपजता ज्ञानी. आता काही लोक सांगतात की, अधिकारी लोक सांगतात की कीर्तनकार कथाकार व्हायचं असेल तर परंपरा पाहिजे, पिढी पाहिजे. त्यातून काही जण म्हणणार की तुमची परंपरा नाही, तुमची पिढी नाही, तुम्ही कीर्तन करता. पण एका गोष्टीची अनुभूती म्हणा, अगर भगवंताचा संकेत म्हणा बाबा, तुमची परंपरा पिढी नसताना सुद्धा जर तुम्ही कीर्तन करत असाल, जर तुमचं नाव होत असेल, जर तुम्ही कथा करत असाल, परंपरान पिढी हा विषय तर सोडा, पण काही माणसं अशा असतात, त्या गोष्टीची अनुभूती आहे की भगवान परमात्मा प्रत्येकाला काही ना काहीतरी कर्म करण्याकरिता देतो. बस कर्म चांगलं करायचं की वाईट करायचं तुमच्या हातात आहे. पण काही कामं, अगर काही कर्म, अगर काही सेवा ही भगवान परमात्मानं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ठेवलेली राहते. ती कर्म पहिलंच आहे, फक्त तुमचा जन्म नंतर झालाय आणि भगवंतानं तुम्हाला त्या कामाकडे नंतर आणलंय. बस ते काम आपल्याला, ते कर्म आपल्याला प्रामाणिकपणाने करायचंय. ललाटीची लिहिले न मोडीची काही केले, का काळे गोरे पण धुतले फोटो नेदी, किंवा कर्मीचे उरावे, किंवा पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे
मरणी जयाची आठवे अंती तया तेची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. मला असं वाटतंय की मागच्या जन्मातली तुमची इच्छा पूर्ण व्हायची राहिली असेल. आपण प्रमाण तर म्हणतो जडभरत राजा हरणे गरबा गेला घाला तो घातला वासनेने, पण एवढं ज्ञान तर आम्हालाही नाहीये की तेवढं आम्ही आता विचार करू शकतो की पूर्वजन्मी आम्ही सुद्धा भजनच करत होतो आणि म्हणून देवानं आता भजन कीर्तन करायला पाठवलंय. वा, अनंत जन्मीचे हे सुकृत पदरी. अधिकारी महात्म्यांना माहिती, भगवंताला माहिती. वा, धन्यवाद ताई. तुम्ही भरपूर वेळ दिला, कारण कथा म्हटल्याच्या नंतर मी पण कथाकार आहे, मला माहित आहे किती व्यथा होतात, ऊर्जा खर्च होते, बोलायला त्रास होतो, पण माईक सिस्टीम पण छान केली गावाल्याने. खूप गावाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता न भासू देता खूप मोठा सोहळा ते करतायत. उन्हाचं तकलीफ असल्यामुळे कूलरची पण व्यवस्था केली. हो, हो. असो, तुमचा वेळ घेतला, आपण थांबूया. रामकृष्ण हरी.